ज्यांची पाहिली होती वाट ते सुख आले दारी. रोशनरावांसोबत आता सुरू झाली संसाराची स्वारी. ही गोष्ट फ्रेंडशिप पासूनच सुरू झाली. आम्हाला कळत गेलं की आम्ही एकमेकांसाठी आमचे स्वभाव सेम आहेत. माझे फार मित्रच नाहीयेत. सो मी ह्याच्याशी कनेक्ट झाले. अजूनही आम्ही कोणाला एकमेकांना प्रपोज केलं नव्हतं. जे काही झालं ते एंगेजमेंटच्या दिवशी स्टेजवरती रोशनने गुडघ्यावर बसून मला विचारलं, विल यू मॅरी मी, आणि मी आन्सर करणं हेच पहिल्यांदा होतं. सो आम्ही ऑब्व्हियसली सगळं ठरल्यानंतर आम्ही इथे सांगितलं. मी पण इथे नंतर सांगितलं एंगेजमेंटची डेट काढल्यावर. सो म्हणजे काय एंगेजमेंट, कोण, कधी, असं झालं होतं सगळ्यांचं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर आली आणि जिने नुकताच गुपचूप साखरपुडा उरकला अशी महिमा माझ्यासोबत आहे. महिमा कशी आहेस? मी मस्त आहे, पण गुपचूप वगैरे साखरपुडा झालेला नाहीये. 500-550 लोक होती, मग कसा काय गुपचूप असू शकतो सांग. आम्हाला नाही सांगितलं ना. ओके ओके, मग ठीक आहे. पण खूप छान साखरपुडा हा पूर्ण पार पडलाय. म्हणजे आम्ही फोटोज व्हिडिओज पाहिले जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. मला तर सुरुवातीपासून जाणून घ्यायचं की कशी होती ही लव्ह स्टोरी. लव्ह स्टोरी नाही म्हणता येणार, पण असं काही ठरवून काहीच केलं नव्हतं किंवा घडलं नव्हतं. आम्ही एका सेटवरती शूट करत होतो. एकाच सेटवर दारुगडवेपासून मी त्याला ओळखते, पण तेव्हा आमची फार फ्रेंडशिप नव्हती किंवा फार आम्ही बोलायचो नाही. पण फ्रेंडशिप नसतानापासनं आम्ही एकमेकांना ओळखतो, म्हणजे आम्हाला एकमेकांचा स्वभाव माहिती आहे. मग हळूहळू आमची फ्रेंडशिप होत गेली आणि त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी, म्हणजे मला दीदी ही सुद्धा म्हणाली होती की आपला नवरा हा आपला बेस्ट फ्रेंड असायला पाहिजे. सो ही गोष्ट फ्रेंडशिपपासूनच सुरू झाली. छान मैत्री होती. आणि मैत्रीमध्ये काय असतं की कोणत्याच लिमिटेशन्स नसायला पाहिजेत. एखादी गोष्ट शेअर करताना त्यात आपण फिल्टर लावू नये, हे एक बेसिक गोष्ट असते. आपण आपल्या पार्टनरला सगळं सांगता यावं आणि तो आपल्याला जज करणार नाही याची खात्री असावी लागते. सो ती हळूहळू होत गेली. आम्हाला कळत गेलं की आम्ही एकमेकांसाठी आमचे स्वभाव सेम आहेत. आमच्या बऱ्याच गोष्टी आम्हाला सेम आवडतात. आमच्या आवडीनिवडी सेम आहेत आणि आम्ही एकमेकांना खूप समजून घेतो. सो इथून ही गोष्ट सुरू झाली, पण सेटवरती आम्ही अजिबातच बोलायचो नाही. सो ह्या गोष्टी खूप नंतर सुरू झाल्या आणि मग फ्रेंडशिपमधनंच आम्ही बोलत गेलो आणि आम्हाला असं जाणवलं की आम्ही एकमेकांसाठी खूप काळजी करतो. किंवा कधी मी त्याच दरम्यान MBA करत होते, जसं तुला माहिती असेल की मी शूट करतानाच किंवा मी सिरियल करत असतानाच माझं शिक्षणसुद्धा करत होते. सो त्यामध्ये त्याने मला हेल्प केली. किंवा कधीही काही गोष्टी मला अडल्या किंवा मला आता बेसिकच की कोणतं डिस्कशन असेल की कोणता प्रोजेक्ट घ्यावा किंवा मग त्याच्याबद्दलचं डिस्कशन मी खूप ओपनली त्याच्याशी करू शकत होते. सो मला असं वाटलं की माझे फार मित्रच नाही आहेत. सो मी ह्याच्याशी कनेक्ट झाले आणि मला त्याच्या बाबतीत एक श्युरिटी होती की तो कधी जज करणार नाही आणि ही फ्रेंडशिप खूप छान प्रकारे खुलली. सो इथूनच हे सुरू झालं. किती वर्षाची फ्रेंडशिप आणि किती वर्ष डेट केलं? खरं मी म्हणेन की डेट आम्ही नाही केलं. फ्रेंडशिप आहेत, 1-2-4 वर्ष आम्ही ओळखतो. म्हणजे फ्रेंडशिप नव्हती तेव्हापासून आम्हाला एकमेकांचे स्वभाव माहिती आहेत आणि आम्ही जास्त कनेक्ट झालो कारण आमचे फॅमिली व्हॅल्यूज सेम आहेत, संस्कार सेम झालेले आहेत. त्यामुळे आम्हाला एकमेकांचे स्वभाव पण फार छान कळले आणि आम्ही फार कनेक्ट झालो, मला असं वाटतंय. पुढाकार कोणी घेतला, रोशनने की तू? पुढाकार नाही घेतला. मी तेच म्हणते की अजूनही आम्ही कोणाला एकमेकांना प्रपोज केलं नव्हतं. जे काही झालं ते एंगेजमेंटच्या दिवशी स्टेजवरती रोशनने गुडघ्यावर बसून मला विचारलं, विल यू मॅरी मी, आणि मी आन्सर करणं हेच पहिल्यांदा होतं. कारण मी जसं म्हणाले की प्रेम हे नॅचरली होणं जास्त मला वाटतं की चांगलं असतं. म्हणजे जे ठरवून किंवा एखाद्याला कोणीतरी आवडतं, मग आपण त्याच्या पाठी लागणं, मग त्याला इम्प्रेस करण्यासाठी काही गोष्टी करणं आणि मग विचारून गोष्टी पुढे जाणं, ह्यात चुकीचं ऑब्व्हियसली नाही आहे. पण ऑर्गॅनिकली नॅचरली ज्या गोष्टी घडतात त्या खूप सुंदर असतात आणि त्या मला वाटतं की वरूनच म्हणजे ठरवलेल्या असतात. सो अशी आमची सुरुवात झाली आणि ती नॅचरली असल्यामुळे आम्हाला जास्त आनंद आहे त्या गोष्टीचा. अगदीच. पण आताच साखरपुडा झाला. मला सांग, साखरपुडा कधी ठरला होता आणि किती महिन्यांपासून ही सगळी तयारी तुझी सुरू होती? साखरपुडा आम्ही घरी सांगितल्यानंतर प्रॉपर सगळ्या गोष्टी झाल्या की रोशनच्या फॅमिलीनी मग आमच्या घरी येणं, मग आमच्या फॅमिलीनी त्यांच्या घरी येणं, बोलणी होणं
आणि त्याच्यानंतर साखरपुडा ठरला होता, डेट ठरली होती, पण इथून सुट्टी काही मिळत नव्हती. कारण तुला तर माहितीच हो. असेल की आता असा चंक सुरू आहे की ज्याच्यामध्ये सगळे हाय पॉइंटला आहे की मंजिरीचं सत्य कळणार आहे आणि त्यात सगळीकडे मी आहे. सो सुट्टी ही मी साखरपुड्यासाठी 3 दिवसच घेतली होती आणि तिसरा दिवस म्हणजे तो साखरपुड्याचा होता. सो 2 दिवस बेसिकली माझ्याकडे सुट्टी होती. त्यात मला मेहंदी काढायची होती, ड्रेस फायनल करणं, ज्वेलरी घेणं, रिंग घेणं. सो मी अर्ध्या गोष्टी ऑन सेट केल्या ऑनलाईन. आणि मी जसं म्हणाले की माझ्या फॅमिलीने मला कसलंच प्रेशर येऊ दिलं नाही. सगळ्या गोष्टी त्यांनी आणि रोशन पण खूप प्लान आणि त्याच्यावर डोक्यात खूप क्लिअर असतं की काय काय करायचं आहे. सो मला फार प्रेशर नाही आलं, पण ज्या गोष्टी मलाच करायच्या होत्या त्या मी साखरपुड्याच्या 2 दिवस अगोदर केलेल्या आहेत. तू आत्ताच म्हणाली की घरी सांगितल्यानंतर सगळी प्रोसेस सुरू झाली. घरी सांगितल्यावर घरच्यांच्या रिएक्शन दोघांच्याही कशा होत्या? अम, आधी रोशनने सांगितलं त्याच्या घरी, कारण आमची खूप छान मैत्री होती, मी तेच म्हटलं. आणि त्याच्याही घरी लग्नाचा विषय झालेला आणि माझ्या दीदीचं लग्नसुद्धा याच एज दरम्यान झालेलं असल्यामुळे बाबांचं झालं की आता तू पण विचार कर, तुला काही वाटलं किंवा तुला काही असेल, तुझं काही असेल तर आम्हाला सांग. आणि आमच्या घरी खूप ओपन कन्व्हर्सेशन होतं. माझे बाबा आई खूप फ्रेंडली आहेत आणि तुला तर माहितीच आहे की मी नेहमी त्यांच्याबद्दल बोलत असते. जसं मी म्हणाले की मला कोणता फिल्टर नाही लावावं लागत, तसंच माझ्या आईबाबांसोबत मला फिल्टर नाही लावावं लागत. सो माझा जो छान छान मित्र आहे हे घरी माहितीच होतं, त्याच्याही घरी माहिती होतं. सो त्याने त्याच्या घरी सांगितलं आणि त्यांना आवडलंच होतं सगळंच. सो मग मी सांगितलं आणि बाबा त्याला ओळखत असल्यामुळे फार असं काही हे नाही आलं, सगळ्यांचं संमतीने सगळ्या गोष्टी झाल्या. हो, पण सासू सासरे किती मालिका फॉलो करतात, काय रिएक्शन्स आहेत त्यांच्या? आईंबद्दल बोलायचं ना तर त्या खूप प्रेमात आहेत सिरियलच्या. म्हणजे त्या कुठेही असल्या बाहेर तरी सुद्धा त्या सिरियलच्या टाइमला त्या घरात येतात आणि आवर्जून सिरियल बघतात आणि बाकीच्यांना सुद्धा सांगतात. त्यांना बेसिकच मीरा हे कॅरेक्टर, तिचा स्वभाव आणि ज्या प्रकारे मी ते कॅरी करते ना, ते माझं नेहमी कौतुक करतात. प्रत्येक एपिसोड बघितल्यानंतर त्यांचं असतं की आजचा हा शॉट खूप मस्त होता, हा सीन खूपच कमाल झाला, आता पुढे काय होणार आहे. त्यांना खूप उत्सुकता असते बेसिकच. आणि त्यांच्याबद्दल मला हेच सांगायला आवडेल की त्या खूप आवडीने सिरियल बघतात. म्हणजे त्या कुठेही बाहेर असो, त्या आधी लवकर झोपायच्या, पण त्या माझी सिरियल बघण्यासाठी आधी 10:30ला होती, आता 11ला आहे. तर त्या 11 ते 11:30 पण जागतात आणि सिरियल बघतात, आई बाबा दोघेही. आणि खूप कौतुकाने बघत असतात ती माझी लाडकी सून सून आहेस. ऑब्व्हियसली. हो हो, हे तर अगदीच खरं आहे. आणि प्रेमळ आहेत सगळे, त्याच्या फॅमिलीतले पण सगळे प्रेमळ आहेत. आणि आमच्या दोन्ही फॅमिलीज खूप कनेक्ट होतात, कारण मी तेच म्हटलं की फॅमिली व्हॅल्यूज आमच्या सेम असल्यामुळे ना आम्ही फार कॉम्प्लिकेशन्सच नाहीत की एकमेकांना डील करतात. रोशन कसं आहे ग नेमकं? खूप शांत आहे, खूप समजूतदार आहे. म्हणजे आपल्याला आपल्या नवऱ्यामध्ये अशा अशा क्वालिटीज हव्या आहेत, असं जे आपल्या एक मुलींचं टिपिकल असतं, त्या सगळ्या क्वालिटीज त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे मी खरंच ग्रेटफुल आहे की त्याच्यासारखा मुलगा माझ्या आयुष्यात आहे. कारण तो खूप शांत आहे. प्रत्येक सिच्युएशन तो खूप शांतपणे आणि खूप इथून तो हँडल करतो. तो काय म्हणतात आपण, मेस करतो अशा गोष्टींमध्ये. तो त्याचं तसं नाही होत. प्रचंड वाचन, म्हणजे त्याला खूप वाचन आवडतं. इतकं वाचन म्हणजे तो, मला असं त्याला गिफ्ट द्यायचं असलं ना बुक, तर मला प्रश्न पडतो की काय देऊ आता, ह्यानी सगळं वाचलंय अगं. त्याला खूप वाचन आवडतं. सो त्याला नॉलेज पण तेवढंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की समजूतदार असला पाहिजे, सगळ्या गोष्टी समजून घेणारा पाहिजे. सो समजून घेणारा आहे, जजमेंटल नाही आहे. आणि मला एवढी त्याच्याबद्दल श्युरिटी आहे की कधी मी चुकून एखादी चूक केली तर मी त्याला जाऊन सांगू शकते, कारण मला माहिती आहे की तो मला जज नाही करणार. आणि त्याच्यावर मला तो सोल्युशन सांगतो नेहमी की ओके आता हे झालेलं आहे ना, आता त्याच्यावर सोल्युशन काढूया. आणि जेव्हा जेव्हा मी प्रेशराईज होते किंवा जेव्हा आता लागलं पण होतं, सो मला तो काम करण्याचं इतकं मोठं काम करतो माहिती आहे का. तो खूप शांत असल्यामुळे तो समोरच्याला खूप धीर देऊ शकतो, खूप समजून घेऊ शकतो आणि तो समोरच्याला समजवू शकतो. तर त्याच्याबद्दल मी खूप बोलू शकते. काळजी किती घेतोय, म्हणजे आता लागल्यानंतर तर त्यानेच सगळ्यात जास्त काळजी त्याने घेतली असणार. हो, नाही सगळेच काळजी घेत आहेत आणि सगळ्यांनाच, म्हणजे माझी फॅमिलीपासनं सगळेच एका दुसऱ्या क्षणाला सगळे लोक आले होते माझ्याकडे हॉस्पिटलमध्ये. सो प्रेमळ, ऑब्व्हियसली माझ्या आयुष्यात, टचवूड, माझ्या आयुष्यात खूप प्रेमळ लोक आहेत आणि तो खूप काळजी घेतो. माझी ट्रीटमेंट अजूनही सुरू आहे, लागलेलं आहे. आता थोड्या महिन्यांनी आय होप की लवकरच बरं होईल आहे. पण तो प्रत्येक ट्रीटमेंटला माझ्यासोबत असतो. माझ्या फॅमिलीतलं कोणीतरी असतं तर तो पण असतो माझ्यासोबत. तो वेळ काढून सुट्टी
ॲडजस्ट करून तो कसंही येतो, पण येतो. कारण त्याला माहिती आहे की अ, या प्रोसेसमध्ये मला हिंमत देणं जास्त गरजेचं आहे किंवा मी असणं गरजेचं आहे. ही त्याला त्याची जबाबदाऱ्या खूप क्लिअरपणे माहिती आहेत आणि तो खूप क्लिअर असतो की त्याला कुठे असलं पाहिजे, कुठे नाही. नाही, पण त्याला मालिका किती आवडते, म्हणजे प्रेमळ तो आहे आणि मला माहिती आहे तो काळजी तुझी सगळ्यात जास्त घेतो, पण मालिका किती आवडते, मीरा किती आवडते त्याला? तुला मी खरं सांगते की त्याचं ऑब्व्हियसली शूट सुरू आहे. तो वसई साईडला आता शूट करतोय. पण त्याला जर घरी बघता नाही आली तर तो झी5 त्याने घेतलाय आणि तो झी5 वरती माझी सिरियल बघतो. प्रत्येक एपिसोड बघतो. त्याला आवडला कोणता सीन, त्याला कोणता एपिसोड, एखादा चंक आवडला तर तो माझी भरभरून तारीफ करतो. कधीच असं नाही होत की त्याला आवडलं, पण असं असतं ना की आपण सांगत नाही कारण समोरच्याला असं वाटेल की अरे, असं नाही होत त्याच्याकडनं. आणि जेव्हा मी चुकते किंवा त्याला असं वाटतं की ओके तू हे केलंस, पण ह्यात अजून हे केलं असतं ना तर यार मज्जा आली असती, तर त्याही गोष्टी तो मला सांगतो की हे तू खूप कमाल केलेस. तो असं डिमोटिवेट पण होईल असंही एक शब्द नाही बोलत. तो हे तू कमाल केलंस, खूप छान प्रकारे डिलिव्हर झालं, पण ह्यात जर मी असतो ना तर मी असं केलं असतं, बघ तुला कसं वाटतंय. म्हणजे की हो यार, हा माझे थॉटच नाही आला. मग म्हणते नेक्स्ट टाइम तू ट्राय करून बघ. सो अशा गोष्टी तो मला नेहमी सांगत असतो आणि नेहमी मोटिवेट करतो बेसिक. पण या नात्यात आता भांडण कशाहून होतात भांडणं? खरं तर नाही, म्हणजे झालं तरी हो टचवूड. तर नाही यार, मी तेच म्हटलं की समजूतदार माणूस समोर असला ना की तू कितीही भांड, समोरचा माणूस जर भांडणारा नसेल तो जर भांडायला जाते म्हणजे तू? नाही, कधीतरी काहीतरी गोष्टी असं एकही नातं नाही की ज्याच्यात कधी काही वाद होत नाही आणि बेसिक अशा नोकझोक असतात त्या. पण तरी पण असं होतं की तो सोल्युशनच्याच मागे असतो, त्यामुळे फार स्कोपच नाही. आणि कधी काही चुकून मिसअंडरस्टँडिंग पण झाली ना की आमची पुढच्या 1 ते 2 तासात आमचं सॉर्टेड असतं वा. सगळं. हो, म्हणजे कधी कधी आम्ही असं असतं की आपल्याला माहिती असतं ना जेव्हा की ह्याचा एंड काय आहे, तर आपल्याला सोबत राहायचं आहे. हे जेव्हा आपण इथून क्लिअर असतो ना तेव्हा गोष्टी मे बी मग आपण सांभाळून घेतो. पण दोघांमध्ये रोमॅन्टिक कोण आहे? दोघंही आहोत वाटतं, पण मला वाटतं की तो जास्त रोमॅन्टिक आहे. कारण त्यांनी एंगेजमेंटला पण खूप सरप्राईजेस डान्स केले होते माझ्यासाठी आणि मला अजिबात त्याची आयडिया नव्हती आणि मी इतकी इम्प्रेस झाले. आणि आदल्या दिवशी माझं असं झालेलं की आता थोड्या वेळ बोलशील का माझ्याशी, आणि तो बिचारा प्रॅक्टिस करत होता. आणि त्याहून जास्त महत्त्वाचं, माझ्या सासूने माझ्यासाठी रात्री 1 वाजेपर्यंत जागून तिने प्रॅक्टिस केली वेळेवरती आणि तिने माझ्यासाठी डान्स केला एंगेजमेंटच्या दिवशी. आणि त्यांना सकाळी लवकर निघायचं होतं कारण ऑब्व्हियसली पालघर साईडला यायचं होतं. सो मला त्यांची ती गोष्ट खूप आवडली. पण या साखरपुड्यातला एक खूप आवडता क्षण जर तुला विचारला तर कोणता होता? माहितीये त्याने प्रपोज केलं तर असणारच आहे, पण या सगळ्या धावपळीतला एक आवडता क्षण कोणता होता? तोच मला वाटतं की जेव्हा आम्ही स्टेजवरती गेलो आणि त्याने जेव्हा त्याच्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्या, मे बी समोरच्यांना माहिती नसेल किंवा समोरून फक्त तो बसला आणि रिंग ऑफर करतो हेच दिसत होतं, पण तो खूप इमोशनल झाला होता. त्याला खूप छान वाटत होतं, त्याला खूप काही बोलायचं होतं. पण सो तो जो इमोशनल झाला होता ना, आणि मग मला पण इमोशनल व्हायला लागलं. सो मला वाटतं की तो एक पॉईंट आहे की मला असं झालं की या सेटवर किती चर्चा झाली आहे तुझ्या एंगेजमेंटची? हो, जसं आमचं ठरलं होतं की आपल्याला जे काही आपलं नातं आहे ते आपण आधी घरच्यांना सांगायचं. आम्हाला फ्रेंड्सना कोणालाच नव्हतं सांगायचं. पहिले फॅमिलीलाच सांगू आणि फॅमिलीचं काय म्हणणं आहे, त्यांना काय वाटतं, हे आम्हाला पहिले कन्सिडर करून घ्यायचं होतं. सो आम्ही ऑब्व्हियसली सगळं ठरल्यानंतर आम्ही इथे सांगितलं. मी पण इथे नंतर सांगितलं एंगेजमेंटची डेट काढल्यावर. सो म्हणजे काय एंगेजमेंट, कोण, कधी, असं झालं होतं सगळ्यांचं. बट जेव्हा मुलगा कळला, एंगेजमेंटची डेट कळली, तर सो सगळेच एक्सायटेड होते आणि सगळे खूप एक्साइटमेंटने आले पण होते तिथे. येस, पण आम्हाला बोलवलं नव्हतं. पण आता या एक उखाणं तू लग्नाला साखरपुड्यात घेतलं असेल ते तरी ऐकायचं आता आम्हाला. साखरपुड्यातला खरंच आठवत नाही मला आता. पण कोणतंही तयारी तर केलीच असेल ना उखाण्याची? नाही, खरं तर नाही आठवत आता. एक छोटा तरी घे. टिपिकल घेऊ काय? त्यांनी खूप सुंदर उखाणा घेतला होता, तो पण मीरावर. मला आता आठवणार नाही, लास्टला घेते उखाणा. ओके, पण आता लग्न कधी करतेस? कारण सगळे आता वाट बघतात की कधी लग्नाची पत्रिका येते आणि कधी लग्न करते.
लवकरच लग्न करणार आहे, पण बऱ्यापैकी वेळ आहे. मी यावेळेस तुला बोलते. ओके चला म्हणजे आता सांगितलं तू गपचूप छापणार नाहीस. पण मला सांग की विचार आहे याच वर्षी लग्न करण्याचा? याच वर्षी मोस्टली नाही, पण नेक्स्ट इयर मध्ये मे बी लवकरच. पण या वर्षी नाही, पण नेक्स्ट इयरला लवकर असं Yes, काहीतरी. पण आता दोघांना भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मी रोशनला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि दोघांचा एक लवकरच इंटरव्ह्यू करूया. नक्कीच. येस, सो आत्ता तरी उखाणा झालाच पाहिजे या इंटरव्ह्यूचा शेवट. मला खरंच आठवत नाहीये. ज्यांची पाहिली होती वाट ते सुख आले दारी, रोशनरावांसोबत आता सुरू झाली संसाराची स्वारी. वा किती छान. म्हणजे आता हेच उखाण मला असं वाटतं पुढे ऐकायला मिळेल. त्याच्या घरी काय केलेलं तेव्हा उखाणं वगैरे घेतलेलंस? हो, पण मला आत्ता नाही आठवत आहे. पण असं झालेलं तोही घरी आलेला तेव्हा त्याने उखाणा घेतला. हो, कारण माझे कधीच काही सोडत नसतात की उखाण्याशिवाय जेवण सुरू होणार नाही. सो त्याला जबरदस्ती घ्यायला लावला आणि त्यांनी तिकडेच तो क्रिएट केला मीरावरती. सो मला खूप आवडला होता ते. Yes, म्हणजे तू जेव्हा भेटशील तेव्हा त्याला विचार की काय उखाणा होता. सो थँक्यू सो मच Thank you. गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या सगळ्याच जर्नीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.